नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नामदेवराव जाधव। तुम्हाला लक्षात आलं असेल की महाराष्ट्रभरामध्ये काय वातावरण पाहिजे होतं आणि काय वातावरण केलं जातंय। लक्षात घ्या, हे राजकारणातील लोक अगदी हुशार, चतुर, मुत्सद्दी, तेवढेच सरड्यासारखे रंग बदलणारे असतात। हे तुम्हाला लक्षात येत असेल किंवा यायला पाहिजे। आतापर्यंत ज्या मराठा आंदोलनाचा फोकस हा अंतरवाली सराटी, मनोज जरांगे आणि शासन काय निर्णय देतं याच्याकडे असायला पाहिजे, तो आता फोकस डायव्हर्ट करण्याची रणनीती या महाराष्ट्रातील चतुर नेत्यांनी आखलेली। आणि म्हणून या नेत्यांचेच कार्यकर्ते या नेत्यांना फोन करतात, आरक्षणासंदर्भात काहीतरी प्रश्न विचारतात आणि त्याच्यावरती ते काहीतरी चुकीचं स्टेटमेंट देतात आणि ते स्टेटमेंट व्हायरल केलं जातं आणि त्या स्टेटमेंटवरनं आपल्या मराठा तरुणांची डोकी भडकवली जातात आणि ती मुलं मग कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात। लक्षात घ्या, तुम्हाला राजकीय लोकांची कोंडी करून त्यांच्याकडून तुमचा प्रश्न सोडवून घ्यायचा आहे, ही वस्तुस्थिती आहे। पण ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना उचकवलं जातंय, तरुणांची माथी भडकवली जात आहेत आणि त्यांच्याकडून जाळपोळ व्हावी, त्यांच्याकडून शासकीय मालमत्तेचं किंवा नागरी मालमत्तेचं नुकसान व्हावं, सर्वसामान्य नागरिकाला नुकसान व्हावं, अशा प्रकारचं वातावरण राजकीय लोक खूप चतुराने करतायत आणि याच्यातून त्यांना स्वतःबद्दल सहानुभूती मिळवायची। लक्षात घ्या, जे लोकांना हा प्रश्न सोडवायचा नाही ते तो प्रश्न डायव्हर्ट करू इच्छितात आणि तो डायव्हर्ट करण्याची एक चांगली पद्धत म्हणजे ही असते की आपणच त्या लाटेमध्ये सहभागी व्हायचं। म्हणजे समजा एखाद्या नेत्याविरुद्ध मोर्चा काढला तर तो नेताच त्या मोर्चामध्ये सहभागी होणार आणि आमचा ह्याला पाठिंबा आहे असं म्हणून अख्खा जो मोर्चा आयोजित केलेला आहे त्याचं सगळं क्रेडिट ते स्वतः घ्यायचा प्रयत्न करतात। म्हणजे रेडीमेड पोळीवरती तूप कसं लाटून घ्यायचं, म्हणजे पोळी आपली नव्हती, तुपही आपलं नव्हतं, लाटणंही आपलं नव्हतं, कणिकही आपली नव्हती, मीठही आपलं नव्हतं आणि ती ताटली पण आपली नव्हती किंवा काठवडही आपली नव्हती, पण पोळी मात्र तुपासकट खायला हे पहिले असतात। ह्या राजकारणी लोकांना तुम्ही नीट समजून कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे। राजकीय लोकांची, नेत्यांची नाकाबंदी करणं हा मराठा आंदोलनाचा विषय, त्याच्यातून सगळ्या लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळणं आणि हा प्रश्न सोडवणं या दिशेने हे आंदोलन जायला पाहिजे। परंतु हे पुढारी काय करतायत माहिती आहे का, की ह्या आंदोलनाची दिशा आता हिंसेकडे वळवायला बघतायत, जेणेकरून लक्षात घ्या, काल काय झालं, प्रशासनाने 2-3 जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केली। प्रशासनाने काय केलं, एसटी बंद केल्या। हळूहळू काय होणार की याचा सर्वसामान्य नागरिकाला फटका बसणार। लक्षात घ्या, आपल्याला सर्वसामान्य नागरिकाच्या कोणत्याही अडचणी उभ्या करायच्या नसल्या पाहिजेत आणि या देशातील कोणत्याही मालमत्तेचं, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान आपल्या हातून होता कामा नये, हे आपल्याला लक्षात घ्यायचे। शिवाय या महाराष्ट्रातील कोणताही समाज आपल्या विरोधात गेला नाही पाहिजे, अशा प्रकारचं आपल्याला वागणूक ठेवावी लागेल। आपल्याला ओबीसींचा पण पाठिंबा घ्यायचा आहे, आपल्याला SC STंचा पण पाठिंबा घ्यायचा आहे, समाजातील इतर घटकांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा घ्यावा लागेल। कारण जेवढं पाठबळ आपल्या पाठी उभं राहत आलेलं आहे त्याचा एकंदरीत निष्कर्ष असा निघणार आहे की राज्यकर्ते लोक आता कोंडीमध्ये आहेत। आणि लक्षात घ्या, आपल्यासाठी कुणीतरी राजीनामा दिला आणि कुणीतरी सत्तेत आलं हा आपला प्रश्न नाही, आपला प्रश्न गेले 40 वर्षापासून आहे। अनेक लोकांना सत्तेत आपण पाठवलं, अनेक लोक विरोधी पक्षात होते। आज महाराष्ट्राची विचित्र परिस्थिती अशी आहे की सत्तेत कोण आहे आणि विरोधात कोण आहे असं तुम्हाला, म्हणजे दुधात पाणी आहे का पाण्यात दूध आहे का कणकीत मीठ आहे का मिठात कणिक आहे, काही तुम्हाला कळायला मार्ग नाही। त्याच्यामुळे तुमचा कुणीही आपला परका नाही, हे सगळेच्या सगळे बगलबच्चे एकाच मावशीचे पोरं आहेत। लक्षात घ्या, चोर चोर मौसेले भाई असं हिंदीमध्ये एक वाक्य असतंय। म्हणजे सगळे चोर आहेत ना, सगळे मावस भाऊ असतात, त्यांची आडनावं वेगळी दिसतात, त्यांची संस्कृती वेगळी दिसतील, वागणं बोलणं वेगळं दिसेल, पण हे सगळे पुढारी लक्षात घ्या एकमेकाचे नातेवाईक असतात, एकमेकाचे सोयरे असतात, एकमेकाचे जवळचे मित्र असतात। तुम्हाला जे सकाळी भांडताना दिसतात ना ते संध्याकाळी एका टेबलावर जेवायला असतात, एका ग्लासातली दारू पितात। लक्षात घ्या, एकमेकाचे सोयरे असतात। तुम्ही कोणाच्या तरी ह्याला बळी पडून की हा आपल्या बाजूने उतरलाय, तो आपली बाजू घेतोय, याला अजिबात फसू नका। जो तुमचा अन्याय आहे तो फक्त जगात एकच व्यक्ती सोडवू शकते आणि ती म्हणजे तुम्ही आहात स्वतः। आणि लक्षात घ्या, अन्याय करणाराचा धर्म आणि अन्याय सहन करणाराचा धर्म हा एक असू शकत नाही। तसं शोषण करणारे लोक आणि पोषण करणारे लोक हे वेगळे असतात। शोषण करणाऱ्यांचा धर्म आणि ज्यांचं शोषण केलं जाते त्यांचा धर्म हा वेगळा असतो। लक्षात घ्या, यातला एकही पुढारी असा नाहीये की ज्यांनी तरुणांना रोजगार दिलेले असतील, तरुणांना, शेतकऱ्यांना पायावर उभं केलं असेल। हे तुमचाच वापर करून तुमचंच शोषण कसं करता येईल याच्यासाठी खूप चतुर असतात। उदाहरणार्थ, तुम्हाला 15 महिन्याचा ऊस लावायला सांगतात आणि तुम्हाला 15 महिन्यात मिळतात ऊसाला 2,500 रुपये आणि हे 15 तासामध्ये मात्र त्याचे 2.5 रुपये काय 25 रुपये काढून घेतात। हे लक्षात घ्या।
तुम्हाला सोयाबीन पेरायला लावतात आणि सोयाबीनला भाव मिळणार नाही याची ते काळजी घेतात, जेणेकरून तो सोयाबीन तुम्ही एकदम कमी किमतीत विकला पाहिजे। आणि ह्यांचे जे बिझनेस पार्टनर असतात सिंधी, गुजराती, मारवाडी, जैन, ओके, म्हणजे तुम्हाला सोयाबीनला, कापसाला वर्षभर पिकवल्यानंतर जे पैसे मिळतात ना त्याच्यापेक्षा चौपट पैसे तर यांना फक्त 2 महिन्यामध्ये मिळतात। मला सांगा, मग तुमच्याबद्दल कळवळ असता तर तुमचे हे वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी गोडाऊन यांनी बनवले का? मार्केट मिळण्यासाठी तुमच्यासाठी प्रयत्न केले का? तुमच्या पोरांना रोजगार मिळवण्यासाठी पुढारी प्रयत्न करतात का? नाही। तुम्ही जास्तीत जास्त बेरोजगार राहिलं पाहिजे, तुम्ही जास्तीत जास्त बिनकामाचे राहिले पाहिजे आणि याच्यासाठी हे काय करतात, तुम्हाला अशा प्रकारे उचकवतात, तुमच्या हातून काहीतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करतात, तुमच्या अंगावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तुम्ही कुठेच पुढे शिक्षण नाही घेतलं पाहिजे, तुम्हाला चांगली नोकरी मिळणार नाही, तुमचा ट्रॅक रेकॉर्ड खराब होईल, उद्योगात पण तुम्हाला अडचण येईल, पासपोर्ट तर आयुष्यात मिळणार नाही, परदेश तुम्ही कधी बघणार नाही आणि आयुष्यामध्ये तुम्हाला खूप काही अडचणींना सामोरं जावं लागू शकतं। आणि म्हणून आपल्या उद्धाराचा मार्ग आपण स्वतः आहोत आणि आपल्या नुकसानीचा मार्ग आपणच निवडत असतो। म्हणून कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था हातात घ्यायची नाही, कुठल्याही प्रकारची जाळपोळ करायची नाही, एसटीवर दगड मारायची नाही। लक्षात घ्या, एसटी हे सामान्य प्रवाशाचं एकमेव शेवटचं साधन आहे, लक्षात घ्या। सर्वसामान्य माणसाला त्रास होईल असं कुठलंही कारण करायचं नाही आणि कोणत्याही गावामध्ये आपला जो गावगाडा आहे तो सुद्धा बिघडणार नाही याची काळजी घ्यायची। कोणताही समाज आपल्या विरोधात जाणार नाही अशी आपण काळजी घ्यायची। उलट त्या सर्व समाजाची सहानुभूती आपल्याला मिळाली पाहिजे। आपल्यासाठी ओबीसींनी पण मोर्चे काढले पाहिजेत की होय हे पण आमचे बांधव आहेत, यांना सुद्धा मदत झाली पाहिजे। आपल्यासाठी SC ST ने पण पाठिंबा दिला पाहिजे आणि आपल्यासाठी जगातील तमाम उपेक्षित शोषित लोकांनी आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे, हे आपण लक्षात घ्या। शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा घातला पण तिथे जाळपोळ केली नाही, प्रचंड पैसे शिवाजी महाराजांनी उभे केले, म्हणजे हिरे, माणिक, मोती, पाचू आणि सोनं सगळं शिवाजी महाराज घेऊन आले, पण जी चांदी वजनदार होती पण शिवाजी महाराजांकडे एवढं व्यवस्था नव्हती घेऊन यायची, तर त्यावेळी त्यांनी गुजराती माणसांना ती वाटली होती, लक्षात घ्या। म्हणजे गुजरातमध्ये जे लुटारू व्यापारी होते आणि हे सगळे मुस्लिम व्यापारी होते बरं का, त्याच्यात पण काही लोकांनी गुजराती लोकांचा गैरसमज करून दिलाय। ज्यावेळी शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा टाकला त्यावेळी सुरतमध्ये एकही गुजराती किंवा हिंदू व्यापारी नव्हता, सगळे मुस्लिमच व्यापारी होते मोठे मोठे, ओके, आणि ते 1-2 बोहरा समाजातले पण होते, पण तेही मुस्लिमच होते। शिवाजी महाराजांनी तिथली चांदी तिथल्या गरीब नागरिकांना वाटली आणि तेव्हापासून मेरी तो जिंदगी की चांदी हो गई असे शब्द लोक वापरतात। आणि शिवाजी महाराजांचे आणि गुजराती लोकांचे जसं हे लोक राजकारणी लोक संबंध दाखवतात तसे नव्हते, शिवाजी महाराज उद्योजक विचाराचे होते आणि शिवाजी महाराजांना या देशातील अगदी आज इस्रायलचं जे भांडण चालू आहे ना, इस्रायलमधले सुद्धा लोक शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी काम करत होते, लक्षात घ्या। मुस्लिम लोक सुद्धा काम करत होते, गुजराती व्यापारी, मारवाडी व्यापारी सुद्धा स्वराज्य आर्थिकरित्या समृद्ध होण्यासाठी आपल्याला मदत करत होते, शेट्टी लोक सुद्धा मदत करत होते। तसं या मराठा आंदोलनाला जगातील आणि देशातील सर्व जात समूहांचा पाठिंबा मिळेल अशा प्रकारे शांततेच्या मार्गाने आपण गेलं पाहिजे। आणि पुढारी जे रणनीती वापरतायत की त्यांना हा प्रश्न न सोडवता त्यांना सहानुभूती मिळवायची आहे, ती न मिळता, लक्षात घ्या, आपला प्रश्न एकच आहे आणि तो प्रश्न सोडवणे हाच आपला प्रश्न आहे। जाळपोळ, नुकसान करणं आणि संचारबंदी लागू होईल, कर्फ्यू लागू होईल असं प्रकरण करणं म्हणजे आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे। सर्व मराठा तरुणांना यातून माझी विनंती आहे की आपण कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तयार करू नका आणि राजकारणी लोकांचे जे मनसुबे आहेत, राजकारणी लोकांचे जे स्वप्न आहे की हा मुद्दा डायव्हर्ट करून, ही लाट, ही सुनामी डायव्हर्ट करून ती आपल्याच अंगावर घालायची, तर ते होता कामा नये। ही सुनामी ज्या दिशेने जायला पाहिजे ती बरोबर चाललेली आहे। आपण फक्त काय करा, जरांगे पाटील पण जसं आव्हान करतायत त्यांच्या आव्हानाला, त्यांच्या विनंतीला आपण सगळ्या बांधवांनी, देश बांधवांनी मान दिला पाहिजे, कारण त्या माणसांनी आपल्यासाठी त्यांचं प्राणपणाला लावलेले आहेत आणि ते निष्कामपणे आपल्यासाठी लढतायत, म्हणून आपण त्यांचा शब्द पाळला पाहिजे। आणि ते या युद्धातले, या लढाईतले ते सेनापती आहेत आणि सेनापतीने तुम्हाला एखादा आदेश दिला तर सर्व मावळ्यांनी तो पाळला पाहिजे। अशाच प्रकारचं मला तुम्हाला आव्हान करायचे आणि फोकस आपला फक्त अंतरवाली सराटी, मनोज जरांगे आणि मुख्यमंत्र्यांचे स्टेटमेंट आणि सर्टिफिकेट कसे मिळतील। आता हे काल काहीतरी त्यांनी परत काढले की आम्ही 3 टप्प्यात देऊ। अरे 3 टप्पे, एखाद्याला तुम्ही जेवायला बोलवताल आणि तुम्हाला सकाळी पापड लोणचं देऊ, दुपारी तुम्हाला भाजी भाकरी देऊ आणि संध्याकाळी डाळ भात देऊ, असं कुठे जेवणाची पद्धत असते राव? म्हणजे ही काय, अरे फसवण्याची काय पद्धती असतात की नाही? 3 टप्प्यात जेवण तुम्हाला असं केलं चालेल का की तुम्हाला यावेळी फक्त निवडणुकीचे आपण पोस्टर छापू, पुढच्या वेळी मतदान करू आणि 1 वर्षांनी मतमोजणी करू आणि इलेक्शन म्हणजे पार सत्कार संपायच्या वेळी शेवटच्या 6 महिन्यात तुम्हाला मंत्रीपद देऊ, असं चालेल का 3 टप्प्यात तुम्हाला? वा रे वा पठ्ठ्याण्णव, काय राव, म्हणजे लोकांना गंडवण्याची काय म्हणजे हे तरा झाली का? ही तर हाईट झाली राव।
म्हणजे लोकांना तुम्ही वेड्यात करता काय? 3 टप्प्यात देऊ काय कर म्हणजे तुम्ही आणि पुढारी स्वतःच कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न तयार करण्यासाठी प्रयत्न करणार बरं का. आणि म्हणून हे असंच चेतवत आहे. लक्षात घ्या, अल्पवयीन पोरांनी, कमी शिक्षण असलेल्या पोरांनी किंवा लगेच भडकणाऱ्या पोरांनी समाजातील 4 जाणत्या जुन्या पोक्त माणसांचं ऐका. लक्षात घ्या, ह्याच्यात तुम्ही चळवळीचंही नुकसान करताल, समाजाचं नुकसान करताल आणि स्वतःचंही नुकसान करून घेताल. आपल्याला तसं करायचं नाही. तुमचा फायदा झाला पाहिजे, समाजाचा फायदा झाला पाहिजे आणि चळवळीला गालबोट लागलं नाही पाहिजे. पण पुढाऱ्यांची मात्र जिरली पाहिजे आणि आपला प्रश्न सुटला पाहिजे. या दिशेने आपण शांततेने गेलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.